हाय, कशा आहात? मस्त मजेत ना? हे जे टायमिंग आहे संध्याकाळची 6:30 वाजलेले बघू शकता. इथे छान माझ्या फुलांना, माझे झाड कुंडीतच आहेत पण छान मस्त फुलं यायला लागलेली आहेत. त्याला जास्वंदीला वेगवेगळ्या प्रकारचे जास्वंदी आहे, 3 प्रकारचे आहेत. एक लाल, गुलाबी आणि पिवळं. सॉरी, पिवळा नाही, 2 जे आहेत रेड कलरचे आहेत आणि एक पिंक कलरचे आहे. 2 प्रकारची आहेत जास्वंदी, पण फुलं वेगवेगळी आहेत. माझ्या पायावर बघू शकता लिंबाचा पाला आहे. तो जो लिंबाचा पाला आहे तो जे रोहन भाऊ जे आहेत त्यांनी ते झाड छाटलं होतं, तेव्हा मी तिथून घेऊन आले होते कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करायची म्हणून. सो बघूया कधी मुहूर्त लागतोय आम्हाला तेव्हा करेन आम्ही. तिथे बघू शकता गुलाबाला पण छान मस्त पालवी फुटलेली आहे, मोगऱ्याला छान मस्त पालवी फुटलेली आहे. इथे बघू शकता ब्रह्मकमळला छान मस्त कळ्या या लागलेल्या आहेत. काय माहीत, मला स्वप्न पडलं होतं की ब्रह्मकमळला कळे आलेले आहे म्हणून, आणि असं दुपारचं झोपले होते तेव्हा स्वप्न पडलं होतं. हे खरंच आहे का स्वप्न माझं खोटं आहे म्हणून मी बघायला गेलं तर खरंच सांगते, त्याला कळ्या आल्या होत्या. 1 नाही 2 नाही 8-9 छान मस्त कळ्या आलेल्या आहेत त्याला. सगळ्या झाडांची सकाळी मामाने मस्त छाटणी केलेली आहे, कारण खूप तोंडावरती वगैरे येत होते. पावसाळ्यात छाटावंच लागतं ती सगळी झाडं. सो सगळी झाडं आम्ही पावसाळ्यात तरी छाटून घेतलेली. जस्ट आत्ता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. किचन ओटा वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे, त्याशिवाय बरं वाटत नाही. तुम्हालाही असंच होतं का मला नक्की सांगा. किचन ओटा क्लीन असलं ना, सकाळी उठून स्वयंपाक करायला खरंच काही वाटत नाही, पण छान वाटतं. ज्यावेळेस अति कंटाळा आला तरी पण मी क्लीन करून झोपतो. मला त्याशिवाय झोप लागत तर नाही. मला सकाळी उठल्या उठल्या पसारा दिसला ना, मला लय डोकं फिरते किचनवरती. किचन ओटा पहिलं का आमचं स्वच्छ पाहिजे, सुंदर पाहिजे, तरच स्वयंपाक करायला एनर्जी येते, असं झालेलं आहे. पण आता एक प्रॉब्लेम असा झाला आहे, मला सोल्युशन काय करायचं काय कळेना झालं आहे. गॅसचे 3 बर्नर जे आहे ते आमच्या बघू शकता 3 बर्नरचे आहे. 3 बर्नर आहे ते एकदम स्लो आलेले आहेत. कुठे प्रॉब्लेम झाला आहे तेच कळत नाही आहे. बर्नर तर चांगले आहेत, त्याची जी गॅसची फ्लेम येते तिथून एकदम थोडी बारीक 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 येते. त्यामुळे स्वयंपाकाला मला भरपूर वेळ लागतोय. तर आद्र जास्त सकाळचा, त्याच्यामुळे लय वेळ होतोय स्वयंपाकाला. मला वाटते 11 11:30 वाजतात मला. हळूहळू हळू त्याच्यावरतीच आमचं पाणी पण असतं आंघोळीचं, आणि त्यामुळे सकाळचा भरपूर वेळ होतो. ह्याला काय करायचं नेमकं काय कळायला झालं आहे. उद्या बघूया. मी आता घरात 2 वेळा त्याला खाली सेफ्टी पिन असेल तिथं ते जरासं काय म्हणतात होल असेल तिथे लावून बघितलं होतं मी, तरी पण काही झालेलं नाही आहे. तर उद्या बघूया. तर मेन जे रिपेअरी करणार असते त्याला बोलवून ते दाखवणार आहे. हे मला वाटते 3रा का 4था टाईम असेल आम्ही करून घेतलेला आहे. सो आता बघूया उद्या त्याला एकदा सांगणार आहे, फायनल एकदा आम्हाला चांगलं करून घे. ही शेगडी मी कधी घेतली होती, जेव्हा ह्याचा एक तुम्हाला किस्सा मी आज सांगते शेगडीचा. नवीन घेण्यामागचं कारण होतं की जेव्हा आमचं नवीन लग्न झालं होतं त्याच्या आधी जी होती ती काचेची शेगडी होती, आणि त्याचा मी फोटो तुम्हाला ह्याच्यासोबत जोडते आहे माझ्याकडे तो फोटो. आणि काचेची शेगडी होती आणि मी काय केलं, कुकर लावला होता जस्ट, आणि कुकर लावून मी बाहेर झाडू मारायला गेले होते. तेवढ्यात त्या कुकरने एवढा जोरात दणका दिला ना, छतापर्यंत सगळं कुकर भात सगळ्यात आला होता, आणि खाली सगळे शेगडीचे असे काचेचे तुकडे 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 सगळीकडे उडाले होते. भरपूर हे झालं होतं त्यावेळेस, काय म्हणतात सगळीकडे काचा झाल्या होत्या. तेव्हा मग ती शेगडी काय म्हणतात हे करून मग आम्ही ही शेगडी घेतली होती. नाहीतर ही शेगडी घेण्याचं काहीच कारण नव्हतं, असं प्रॉब्लेम झाला होता तेव्हा खरंच. आणि मी तो काय म्हणतात जेव्हा आम्ही शेगडी घेतली तेव्हा त्यांनी पण म्हणले की तुम्ही इथे नव्हता म्हणून बरं झालं, तुम्ही जर इथे असता गॅसजवळ तर तुमचा चेहराचा काय म्हणतात नकाशा बदलला असता. एवढ्या जोरात काय म्हणतात काचा वगैरे उडाला होता, खूप मोठा आवाज आला होता. सगळेजण धडाधड आमच्या घरातले उठले होते, काय झालं काय झालं काय झालं म्हणून. असा आहे ह्या शेगडीचा किस्सा. चला असो, काहीतरी आठवण यायची शेगडीची म्हणून घेतली होती शेगडी ती आम्ही. एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये आदिराज कुठे आहे? आदिराज बाहेर बसलेले आहेत, त्याचे पप्पा आलेले आहेत. पप्पांना काय सोडलं तर आदिराज आमचा काय खरं नाही. मग पप्पा नुसते पप्पा पाहिजे त्याला, त्याचे पप्पा असले की त्याला मी सुद्धा नको असते, माझ्याकडे सुद्धा येत नाही. तो ओढून घेतलं तरी येत नाही. तेच कधीतरी कंठाळून मला म्हणजे तू नक्की त्याची आईच आहेस ना, तुझ्याकडे कसा येत नाही तू असं होतं. एकतर मग त्याचे पप्पा नसले की तरच तो माझ्याकडे असतो, पप्पा असले की तो अजिबात माझ्याकडे येत नाही.
अख्खी रात्र तो त्याच्या पप्पांच्या पुढ्यात झोपलेला असतो, माझ्या पुढ्यात अजिबात येत नाही. कधीतरी मध्येच हुकी आली तरच एखाद्या वेळेस येतो. त्याचे पप्पा ओरडले तर, इरिटेट झाले किंवा जास्त त्यांना त्रास झाला ओरडले तरच तो माझ्याकडे येतो, नाही तर इतर वेळेस अजिबात येत नाही. काल असं झालं होतं, त्याला बहुतेक काय तर झोपताना त्याने लय आरबट सरबट काय काय खाल्लं होतं आणि त्याला गॅसचा त्रास भरपूर झाला. रात्री रडत उठला, झोपला होता चांगला झोपता, आता 3-3:30 वाजता रडत उठला. काय खरं नाही. तिथनं जे आम्ही 7 वाजेपर्यंत जागे होतो. खूप दिवसांनी खरं आदिराजचा हा त्रास आम्हाला सहन करावा लागलाय. गेले 2 महिने हा त्रास आमचा बंद झाला होता. आदिराजने खरंच सांगते तुम्हाला, हा त्रास आहे तर बंद केला होता. जसं आम्ही झोपण्याची आमची जागा बदलली, बेडरूममध्ये न झोपता आम्ही हॉलमध्ये झोपायला गेल्यापासून आदिराजने आम्हाला हा त्रास आहे तर बंद केलेला आहे. सो असो आदिराज बाबूमुळे सगळं हे असं काय 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 होत असतं. तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे मी. हे ना माझ्याकडे मेजरमेंट्स आहेत ब्लाऊजचे, किती दिवस आणून ठेवलेले आहेत. पण मला खरंच नव्हतं, मला ब्लाऊज शिवायचं काही होत नाही आहे. बघू शकता इथे 28 ते 36 या मेजरमेंटचे सगळे हे ब्लाऊजचे कटिंग आहेत. फक्त एवढंच कटिंग करायचं की याच्यावरती तुम्ही पीस ठेवायचा आणि कट करायचं आणि शिवायचं जसं तुम्हाला हवं आहे तसं. बाकी सगळं त्याने दिलेलं आहे. आणि हे मी कोणाकडून मागवलं तेही तुम्हाला सांगते. आदिराज, आदिराज कुठं आहे? आला बघा की आदिराज, तुझे पप्पा आता आणि काय आदिराज पण राहता ना. ते बघू शकता माझ्याकडं तो मेजरमेंट चार्ट सुद्धा त्यांनी दिलेला आहे मला सोबत. आणि हे कोणी सजेस्ट केलं होतं, हे दीने सजेस्ट केलं होतं. तिने पण यांचं मागवलं होतं. तुम्हाला मी दाखवते कोणाकडून मागवलेलं आहे ते. तुम्हाला दिसते का बघा. आय थिंक माझ्या तुम्हाला हे फ्रंट कॅमेरावरून दाखवा लागणार आहे. माझ्याकडून उलटं दिसत आहे तुम्हाला. हे टॉप मराठी शिवण क्लास आपले यूट्यूबवरच आहे ती पण एक ताई. खूप छान त्याचे ब्लाऊज आधीने याच्यावरती ट्राय केलं होतं. ह्याच्यावरती खूप छान परफेक्ट ब्लाऊज बसलेले आहेत असं ती तर म्हणत होती. सो मी अजून एकदाही ट्राय केलेला नाही. मला ह्याच मेजरमेंटने पिंकीने एक शिवून दिलेला आहे, रेड कलरचा आहे. जर मी तुम्हाला दाखवते कधीतरी, तो पण मला खूप छान बसलेला आहे, मस्त बसलेला आहे. पण मी हे आपली यूट्यूबर आहे टॉप शिलाई, तिच्याकडूनच हे मागवलेलं आहे. खूप छान बसलेलं आहे ब्लाऊज. पण आम्हाला शिवायला काही मुहूर्त लागत नाही. शिवायचं म्हणलं तरी आम्हाला खरंच मुहूर्त लागत नाही. किती पण प्रयत्न करा काय मुहूर्त लागना. घरात शिलाई मशीन असून मला शिवायचं होईना झालंय. कशात माझा एवढा वेळ जाते माझं मलाच कळत नाही. खरं सांगते, सकाळचं आम्हाला लवकर उठायला होत नाही. कारण उठलं तर मग सगळ्यांची एकदम गडबड आणि एकदम सगळ्यांची धांदळ उडते. किंवा मग सगळ्यांचं एकवर आवरण्यासाठी काय करतो, थोडे वेळाने सगळेजण उठतात. मग झालं असं की आम्हाला उठायला 8-8:30 वाजतात. त्यानंतर आम्ही उठणार, परत मग आमच्या नंतर लगेच आदिराज उठणार, परत त्याच्यात 1 तास जाणार. तिथनं पुढं स्वयंपाक, धुणं, भांडी, घरातलं काम आवरावरे, पसारा आवरावरे, त्यात एवढा वेळ जातो ना सांगते तुम्हाला. परत मग पुढचं काम करण्याची माझी अजिबात इच्छा होत नाही. अजिबात इच्छा होत नाही. खरं सांगते, नको वाटते. कधी मला असं वाटतं मी रिलॅक्स होते, कंबर खाली टेकते असं होतं मला. असं होतं की आदिराज एकदा उठला की दुपारचं 2-2:30 वाजल्याशिवाय अजिबात झोपत नाही. त्याचे पप्पा आल्यानंतर ना मगच तो झोपतो त्याच्या पप्पांच्या पुढे, तोपर्यंत अजिबात झोपत नाही. एकदा झोपला तोपर्यंत मग त्याच्याबद्दल आम्ही झोपलो तरच झोप भेटते दुपारची, नाही तर नाही असं झालेलं आहे. आज दुपारचीच गोष्ट बघा. दुपारी किती उशीर मी त्याला झोपवण्याचा प्रयत्न करू तिथे, पण तो काय झोपला नाही. त्यानंतर त्याचे पप्पा आले. पप्पांनी थोडा वेळ इकडे खेळवलं, खाल्ला थोडं त्यांच्या पुढ्यात बसून आणि त्यांच्या पुढ्यातच झोपला. त्याच्यावर आम्ही येऊन झोपलेलो. आणि जरा खरंच दुपारचं झोपल्यावर इतकं छान बेटर फील होत होतं ना, खरं सांगते. कारण रात्री आम्हाला झोप व्यवस्थित प्रॉपर झोप भेटली नव्हती, त्यामुळे दुपारी झोपलं खरंच बरं वाटत होतं. आदिराजला झाले सर्दी, त्याला औषध मी काही पाजलेलं नाही आहे. सर्दी झाली की काय खरं नाही. या 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 माझं सगळं बिस्कट वड्यान फाडायला आदिराज आलेले आहेत. इथं काय करायला लागलेस तू का कडालेस इथं? तू यायच्या आधी यात भरून ठेवते मी, नाहीतर माझं काय खरं नाही. नको की गप, नको की गप. झालेले सर्दी, बघले सर्दी झालेली बाई.
इथे बस रे मोरा करा, इथे बस रे मोरा करा, इथे बस रे मोरा, इथे बस रे मोरा. मला नुसतं शोधकाम लागलेलं असते, त्याला फक्त ते शोधायचं आहे. नको नको, माझं काय हलवाली करू नको, तू जा बाहेर तिकडं. सगळं असतं हे ॲड्रेस बाबूपासून खरंच सांगते तुम्हाला, लय लांब इथं ठेवणार आहे, नाहीतर त्याच्या एकदा हाताला लागलं की सगळ्याची वाटच लागली म्हणून समजायचं. एकही पार्ट मला एकाही मापाचा सापडणार नाही अशी परिस्थिती होईल. तो आदरी बाबूपासून सगळं लांब लपवून ठेवायचं आहे. बघूया एखाद्या वेळेस जर मला काय म्हणतात रविवारचा सगळेजण घरात असल्या वेळ भेटला तर मी नक्की आपलं एखादा ब्लाऊज ट्राय करेन. असं आहे सगळं. श्यामल वाघमारे म्हणून नावाने माझं पार्सल आलं होतं, मी त्याच्यावरती नावसुद्धा बघितलं नव्हतं माझं कोणत्या नावाने पार्सल आलेलं आहे. असं असते सगळं दिवसभराचं आमचं रुटीन. काय म्हणतात आदरेश भाऊमुळे किती पण छान मस्त रुटीन लावायचं ठरवा, पण आदरेश भाऊमुळे खरंच सांगते अजिबात रुटीन आमचं बसत नाही. आज काय वेगळा दिवस, उद्याचा दिवस वेगळा आणि परवाचा दिवस वेगळा, असं रोजचा दिवस आमचा वेगळा वेगळा असतो. त्यामुळे जे रुटीन आम्ही ठरवलेलं असतं ते रुटीन आमचं अजिबात बसत नाही. इवन खाण्यापिण्याचं सुद्धा असू दे, आम्ही काय म्हणतो रोज नाश्ता करायचा असं आम्ही रात्रीच ठरवतो. हां उद्या आपण हे करूया, उद्या ते करूया, किंवा मग संडेला हा नाश्ता करूया, ते नाश्ता करूया. पण कोल्हापुरात एक म्हण आहे जी खूप प्रसिद्ध आहे, अरुण फिरून गंगावेश. तसं आमचा अरुण फिरून पोहे आणि शेवया एवढ्यावरती मी येऊन थांबतो. कारण मग रविवार इतर वेळ जर करायचं म्हणलं तर मग सकाळचा स्वयंपाक आवडणार एवढा वेळ जातो, तर मग नाश्ता कधी करणार आणि कोण खाऊन पण जात नाहीत. त्यामुळे इतर वेळेस आमच्या घरात नाश्ता होत नाही. आणि मग इतर संडेचं जर म्हणला, संडेचं असं होतं की सकाळी एकतर सुट्टी असल्यामुळे लेट सगळेजण उठतात, 10-10:30 वाजता निवांत रिलॅक्समध्ये उठतात. एकच दिवस सुट्टी असते, सगळ्यांना रिलॅक्स करायचं असतं, त्यामुळे सकाळचं अजिबात कोण लवकर उठत नाही तर असं होतं. आणि मग उठल्यानंतर ना मग बरं दुसरा काय नाश्ता करायचा, म्हणून मग पोहे किंवा शेवया हे दोनच प्रकार असतात. मागच्या वेळी त्यांनी काय केलं होतं, दोन्हीचा कंठा आला होता आणि वेळ झाला होता भरपूर, म्हणून बाहेरून वडापाव आणले होते. सांगलीत महाराष्ट्र वडा म्हणून खूप फेमस आहे, तिथं जाऊन त्यांनी वडापाव घेऊन आले होते. हे सगळं असं आहे डेलीचं जे रुटीन असतं ते सगळं. इव्हन माझ्या स्किनकडे जर बघितलं तरी पण तुम्हाला कळू शकते की माझ्या स्किनकडे द्यायला सुद्धा मला आता सध्या वेळ नाही आहे. एक आपला दीने सजेस्ट केलं होतं ते पण पॉन्डचं आपलं काय क्रीम, तर एवढी मेमरी हे झाले ना, खरं त्यांचं नावसुद्धा माहिती नाही आहे मला, मी दाखवते तुम्हाला. हे बघू शकता, फक्त आता सध्या तरी माझ्या स्किनसाठी मी हेच वापरते, पॉन्डचा हायड्रा मिरेकल. हे एकच माझ्या सध्या तरी स्किनसाठी मी वापरते. हे डीने सजेस्ट केलं होतं आणि डीने कुठून बघितलं होतं तर आपल्या सगळ्यांच्या आवडती यूट्यूबर, सगळ्यांना माहीतच असेल, उर्मिलाताई, तिने हे सजेस्ट केलं होतं काय म्हणतात ड्राय स्किनसाठी. खरंच खूप छान आहे, रिझल्ट पण मला खूप छान भेटलेला आहे. कारण माझी ऑलरेडी ड्राय स्किन आहे, ऑइली स्किन नाही आहे, माझी ड्राय स्किन आहे. त्याच्यामुळे खरं सांगते ह्याचा खूप छान इफेक्ट आलेला आहे, सॉफ्ट वाटतं मला हे लावल्यानंतर ना. तरी खरं सांगते तिनं हे सजेस्ट केल्यानंतर मी उर्मिला त्याचे भरपूर व्हिडिओ पाहिले, भरपूर कशावरची तिचे व्हिडिओ, ते खूप छान तिचे व्हिडिओ असतात. खरं सांगते मी याच्या आधी मी तिचे व्हिडिओ कधी पाहिले नव्हते, पण तिने सांगितल्यानंतर मी तिचे व्हिडिओ पाहिलेले आहेत उर्मिला ताईचे. आता लेटेस्ट व्हिडिओ तिचा मी पाहिला होता तो म्हणजे लहान मुलाला सर्दी झाली की औषध द्यायचं किंवा न द्यायचं, त्याच्यावरती मी तिचा व्हिडिओ पाहिला होता. पण त्याच्यावरती पण तिने खूप छान सांगितलं होतं की लहान मुलांना जर सर्दी झाली, तिचे डॉक्टर जे होते तिने ते सांगितलं होतं थोडा, त्यांनी सांगितलं की लहान मुलांना जर सर्दी झाली तर 2-3 दिवस त्यांना अजिबात औषध द्यायचं नाही, 3ऱ्या-4थ्या दिवशी सर्दी आपोआप निघून जाते. लहान मुलांना जेव्हा मग काय म्हणतात बॅक्टेरिया असते किंवा इन्फेक्शन झालेलं असते ते बाहेर काढण्यासाठी त्यांना सर्दी होते असं त्यांनी सजेस्ट केलं होतं. म्हणून मी आदरेशला अजिबात औषध दिलेलं नाही, नाक गळते गळू दे म्हणलं, 2 दिवस गळेल 3 दिवस गळेल 4थ्या दिवशी आपोआप बंद होईल म्हणून दिलेलं नाही आहे. सो असं आहे सगळं. चला आदर्श बाहेर बोलवत आहेत, मी व्हिडिओचा एंड इथेच करतो. भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून देत. शुभरात्री, गुड नाईट.